हाय, बोल ना. सिंचू, कशी आहेस बाळा? मी मजेत. काही त्रास नाही ना होते? बरं, काही खावं प्यावंसं वाटलं ना तर लगेच मला फोन करून सांग हं. आई, तू दरवेळेस फोन केलास की हेच विचारणारस का? अगं नाही ग बाळा. अगं मी फोन ह्यासाठी केला होता की आपल्याकडे दरवर्षी महाशिवरात्रीची पूजा असते ना, म्हटलं त्या निमित्ताने तुम्ही दोघं इथेच राहायला या. तेवढंच मलाही छान वाटलं असतं, तुझी काळजी घेता आली असती आणि तुमच्या दोघांवरचं जरा ओझं सुद्धा कमी झालं असतं. अगं आई, आता आम्ही दोघंच नाही राहत इथे. हॅरीची आई सुद्धा आली इथे राहायला, म्हणजे माझी काळजी घ्यायला. अगं बाई, हो का? बरंच झालं. खरंच त्या तिथे आल्या म्हणून, नाहीतर खरं तर हे मी करायला हवं होतं. पण तुला तर माहिती आहे ना आपल्या घरची परिस्थिती कशी आहे. काहीच हरकत नाही. बरं, लक्ष्मीताई जर ते जवळपास असतील तर जरा फोन देतेस त्यांना? आई, काय ग बाळा, काही हवंय? नाही, माझ्या आईचा कॉल आला होता, तिला तुमच्याशी बोलायचं होतं. आण ना. रेणुकाताई, नमस्कार. नमस्कार. कशा आहात? महाशिवरात्रीची तयारी कशी सुरू आहे? अगदी जय्यत सुरू आहे. भावनाने तर सगळी जबाबदारी स्वतःवर घेतली आहे. मी खरं तर सिंचूला इथे बोलवण्यासाठीच फोन केला होता, पण आता तुम्ही आलायत म्हटल्यावर काही काळजीच नाही ना. आणि मला इथून येणं काही जमेल असं वाटत नाही, पण तुम्ही आलात ना, आता सगळी काळजी मिटली. अगं बाई, माफ करा हो. नाही म्हणजे माझ्या इथे येण्यामुळे बहुतेक तुमचं आणि तुमच्या लेकीचं एकमेकींबरोबर राहण्याचा एक दिवस हुकला, नाही का? अहो नाही लक्ष्मीताई, तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. खरं तर मीच तिथे यायला हवं होतं, पण आमच्याकडून मला तशी परवानगी नाहीये ना. पण तुम्ही तिथे आहात ना, मला खरंच खूप समाधान आहे, खूप आनंद झालाय. अहो असं काय बोलताय? म्हणजे मी जे करते ते काही मोठं नाही हो. अहो सिंचना काही आमची सून नाही, लेकच आहे. जे भावना आणि जानूसाठी करणं ते सिंचना पण लेकच नाही का? तेव्हा जे लेकींसाठी करणार तेच तिच्यासाठी करते. तुम्ही काही काळजी करू नका. आणि एक लक्षात ठेवा, सिंचना ही काही फक्त तुमची जबाबदारी नाहीये, आपल्या दोघांची जबाबदारी आहे. आपण दोघी मिळून तिचे खूप लाड करू. काही काळजी करू नका. खूप छान वाटलं ऐकून. बरं ठीक आहे, मी ठेवते हा फोन आता. पूजेला नक्की या. हो हो, येणार तर. बरं, फोन ठेवू? मी देते, सिंचनालाच देते. काय गॅसवर दूध ठेवलंय ना, बदामाचं दूध करून द्यायचंय सिंचनाला. हा, उद्या भेटू मग. हो. सुप्रभात. सुप्रभात. लक्ष्मीला फोन करतो. अरे बापरे, एवढे वाजलेत का? झोपली असेल. खूप आठवण येते तिची, बोलावंसं वाटतंय. करतोच. अहो बोला. लक्ष्मी, काय ग, झोपली नव्हतीस ना? अहो जरा वाण सामानाची यादी करत होते आपल्या सिंचनासाठीच. म्हणजे आता तिला काय लागेल, काय नाही लागणार, तिच्यासाठी काही खाऊ पिऊ बनवायला लागेल ना इथे, पौष्टिक असं. रेणुकाताईंनी पण सांगितलंय ना, सकस आहार पाहिजे, तर त्या दृष्टीने काय मागवायला पाहिजे, हरीशकडे यादी देईन. लक्ष्मी, मी कुठेतरी वाचलं होतं की बाई जेव्हा आईच्या रोल मध्ये शिरते ना, तेव्हा तो रोल सोडून इतर कुठलाही रोल ती तितक्या ताकदीनं करू शकत नाही. पटलं मला हे. अगदी चूक आहे. बायको म्हणून सुद्धा तेवढीच रमली आहे मी, आणि तेवढीच मुरलेली पण आहे. मला सांगा, दूध पिऊन झालं का तुमचं कपभर? दूध
हो आता घेतच होतो. हो घेतो ना. हो लगेच घेतो. हो बघा वाटलंच मला वीणाने दिलं नाही ना, आणि तुम्ही सांगितलं पण नसेल. जा बघू आधी पटकन. हो लक्ष्मी, दूध आहे ग. ओट्यावरचं घेऊ नका. आपल्या वीणाने ना विरजण लावलं असेल, फ्रीज मध्ये असेल बघा. ठीक आहे, फ्रीज मध्ये घेतो. दूध. उघड भांड आहे, त्यातलं दूध. हा. गरम करून घ्या थोडं. गरम करतो दूध. करतो करतो हा गरम. हा जरा कप शोधतो का. हा मिळाला. हा आता गॅस लावतो हा लक्ष्मी. झालं हा गरम. हा हा जरा जास्तच गरम झालं का. हो जरा कपड्याने घेतो, पातेलं धरतो. हा. बरं वाटलं ग, चांगलं कपभर दूध प्यायलो. बर. अहो दिवसभर उन्हातानातून फिरता, रात्री कपभर दूध प्यायलात की जरा पोट शांत राहतं. वीणाला सांगते मी, उद्यापासून आठवणीने देत जाईल. हो ना. बरं लक्ष्मी मला सांग, हरीशनं तुला झोपायला मऊ गादीची व्यवस्था केली आहे का. अगं टणक जमिनीवर तुला झोप नाही लागत. काय हो, ते त्याला माहित नसणार. कशी केली आहे व्यवस्था त्याने. सोय म्हणजे हो हरीशला तर माहितीच आहे ना. अहो मी तुम्हाला सांगितलं नाही का, मी आले तेव्हा किती जय्यत स्वागत केलं. तशीच माझी इथे बाकी सगळी तरतूद सुद्धा व्यवस्थित केली आहे. अगदी म्हणजे आता नवा संसार आहे ना, गादी नव्हती पण मऊसूत गादी मागवली. हो, आणि उशी पण नवीन आहे, आणि मला आवडते तशी सुती चादर पण आणली आहे त्यांनी. अगदी व्यवस्थित सोय केली आहे माझी. तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही स्वतःची काळजी घ्या. अरे वा, फारच काळजी घेतली हरीशने. पण लक्ष्मी, आपल्या दोघात कधी असं दुरावा येईल असं वाटलंच नव्हतं का. पण ठीक आहे, काहीच महिन्यांचा प्रश्न आहे. हेही दिवस जातील. आणि हे बघ, तू माझी अजिबात काळजी करू नकोस. मी अगदी मस्त सुखात आहे. मी पण. फक्त एकच गोष्ट बोचतीये का. कोणती. रात्री झोपताना शेजारी तू नसणार. मला सुद्धा एकच गोष्ट बोचते. रात्री झोप नाही लागली आणि माझे डोळे टक्क उघडे असतील तर हळुवार आवाजात, लक्ष्मी अगं झोप आता, असं म्हणायला तुम्ही शेजारी नसा. बघितलं, हे असं सगळं बोलता आणि मग माझ्या डोळ्यात पाणी आलं की मला रडूबाई पण म्हणता. तुम्ही काळजी घ्याल ना स्वतःची. जास्त जागे राहू नका. गुड नाईट लक्ष्मी.